लग्नानंतर होईलच प्रेम या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कारण जेव्हा रम्याला समजतं की नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे, तिचं ॲबॉर्शन झालेलं आहे आणि आर्या सावंतला तिने आई म्हणून स्वीकारलेलं आहे, ॲडव्होकेट मदर म्हणून, तेव्हा तिने सगळं घरच्यांसमोर आणलं की नंदिनी खोटं पोट लावत आहे, नंदिनी हे पापसाचं पोट लावत आहे. तेव्हा हे सगळ्यांना माहिती झालेलं असतं आणि सगळे हे नंदिनी आणि जीवाला खूप ओरडतात की तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं, तुम्ही सरोगेट मदर घेण्यासाठी आमच्यासोबत एक शब्द. तेव्हा नंदिनी आणि जीवा बोलतो आम्ही सरोगेट मदर घेतलेली नाही, आर्या सावंतीने आमच्यासोबत फ्रॉड केलेला आहे. तेव्हा काव्या बोलते असं का, तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही. तेव्हा सगळे नंदिनी आणि जीवाला खूप ओरडतात आणि मालिनी आणि विक्रांतही त्यांच्यावर अविश्वास दाखवतो. तेव्हा नंदिनी बोलते मी बोलली होती. तेव्हा नंदिनी आणि जीवा रूममध्ये येतात आणि नंदिनी जीवाला बोलते जीवा मी काय करू, मी तुम्हाला बोलली होती आपण योग्य वेळ आली का घरच्यांना सांगू, तुम्ही बोलले होते की सांगू नको नंदिनीचा. तेव्हा जीवा बोलतो हो तर तेच तर चुकलं. नंदिनी बोलते मी योग्य वेळ आली का घरच्यांच्या पायावर नाक घासून माफी मागणार आहे. तेव्हा जीवा बोलतो नंदिनी तू एकटीच नाही, मी पण तुझ्यासोबत आहे, कारण तू जेवढी याच्यामध्ये भागीदार आहे तेवढी त्याच्यापेक्षा मी जास्त गुन्हा केलेला आहे. कारण मीच तुला सांगितलं होतं की हे घरच्यांना आपण सांगायला नको. तू जेव्हा माफी मागशील तेव्हा मी सगळ्यात आधी नंदिनी तुझी माफी मागतो, कारण मी सांगितलं होतं की तू सांगू नको, माझ्यामुळे तुला घरच्यांचे इतके बोलणे ऐकावे लागेल. तेव्हा नंदिनी बोलते जेव्हा तुम्ही हे काय बोलता. तेव्हा नंदिनी आणि जेव्हा बोलतो आपण योग्य वेळ आली का घरच्यांच्या पायावरती नाक घासून आपण माफी मागायची आणि त्यांना आपल्याला माफ करायला लावायचं, कारण ही चुकी आपली नव्हती, कोणाच्या एकामुळे माझं बाळ गेलेलं आहे. ते त्यांना समजेल का विवेकमुळे आणि वसवात्यामुळेच ते नंदिनीचं ॲबॉर्शन झालेलं आहे, कारण त्यांना काव्याचं बाळ मारायचं होतं, त्या ठिकाणी नंदिनीचं बाळ गेलं.